पनवेलमध्ये मनसे शहराध्यक्ष योगेश चिलेंकडून डान्स बारवर दगडफेक। योगेश चिलेंचं 15 जणांवर गुन्हा दाखल। रायगडमध्ये सर्वात जास्त डान्स बार असल्याचं राज ठाकरेंनी केलं होतं वक्तव्य। राज ठाकरेंनी सांगितलेल्या मुद्द्यांची अंमलबजावणी करणं मनसैनिकांची जबाबदारी। मनसैनिकांच्या पनवेलमधील बारवरील दगडफेकीनंतर संदीप देशपांडेंची प्रतिक्रिया। मराठी आली पाहिजे, मात्र भाषेच्या नावे हिंसा होत असेल तर त्यावर कारवाई करणार। मुख्यमंत्री फडणवीसांचा दोन्ही ठाकरेंना इशारा। मराठी भाषेसंदर्भात आम्ही हिंसाचार करणारच, काय करायचं ते करा। मराठी भाषेसाठी वेळ पडल्यास आक्रमक होणार, संजय राऊतांकडून स्पष्ट। राजकीय मजबुरी असल्यानं दोघे ठाकरे बंधू एकत्र बीएमसी निवडणुकांमध्ये महायुतीच जिंकणार। फडणवीसांचं वक्तव्य। तर विधान भवनात उद्धव ठाकरेंना मस्करीत म्हटलं, आता ऑफर देण्याचा काही प्रश्न नाही, असंही फडणवीसांकडून स्पष्ट। ठाकरे बंधू एकत्र झाल्याच्या धक्क्यातनं अजून फडणवीस सावरले नसल्यानं अशी विधानं करतायत। विनोद म्हणून पहा, संजय राऊतांची फडणवीसांवर टीका। भर कार्यक्रमात राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांची ग्रामसेवकाला कानशिलात मारण्याची धमकी। रोहित पवारांकडून हा व्हिडिओ ट्विट, तर अर्धवट व्हिडिओ टाकून जनतेची दिशाभूल। जनतेच्या कामासाठी त्रागा होता, बोर्डीकरांचं यावर स्पष्टीकरण। मनपाकडून दादरमधील कबूतरखाना तात्पुरता बंद। कबूतरखान्याच्या बंदीविरोधात दादरमध्ये जैन समाजाचा मोर्चा। कोल्हापूरच्या नांदणीमध्ये महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी नांदणी ते कोल्हापूर पदयात्रा। राजू शेट्टींसह सर्व पक्ष पदयात्रेत सहभागी होणार। अजित पवार 7 ऑगस्टला बीडच्या दौऱ्यावर। महादेव मुंडेंचे कुटुंबीय अजित पवारांची यावेळी भेट घेण्याची शक्यता। राहुल गांधींच्या शासकीय निवासस्थानी 7 जुलैला इंडिया आघाडीच्या नेत्यांची बैठक। उद्धव ठाकरे या बैठकीला उपस्थित राहणार। बैठकीच्या अनुषंगानं राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंची चर्चा।